हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 5. सो सकाळी ब्रेकफास्ट करायला खूप कंटाळा आलेला यार, बट ऑप्शन नाही था. इसके लिए फटफट खा लिया आणि रेडी झाले आणि आम्ही सगळे निघालो आमच्या डेस्टिनेशनवर जायला. आम्ही खूप एक्सायटेड होतो. फायनली पोचलो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला गेल्यावर कळालं की आज खूप गर्दी होती तिकडे आणि त्याच्यामुळे लाईनमध्ये 3 ते 4 तास जाणार होते. त्याच्या बाजूलाच 10 ते 15 मिनिटांवरती स्वामीचं सुंदर असं हे मठ होतं. खूप मोठं आहे हे मठ आणि तिकडे गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं. मी तिकडे बसून माळजाप देखील केली आणि त्याच्यानंतर ना एक वेगळीच वाईब मला तिकडे आली. तिकडे वेगवेगळ्या देवींचे फोटोज देखील होते, मूर्ती होती आणि सगळंच खूप सुंदर होतं. तुम्ही नक्की जावा. लंचसाठी आम्ही गेलो होतो संस्कृती हॉटेलला, जे की ऑन दी वे होतं आणि ते हॉटेल पण खूप सुंदर होतं, जेणेकरून आपली पारंपरिक संस्कृती त्यांनी जपून ठेवली होती. प्रत्येक गोष्ट हे ते लोक स्वतः बनवत होते आणि सगळ्यात सुंदर म्हणजे तिकडची ती आजी यार, इतके निरागस प्रेम करणारी होती. म्हणजे मी तिला काहीच नाही सांगितलं की तुम्ही असं पोज करा, तसं पोज करा. त्या स्वतःच सगळं करत होत्या. मला त्या खरंच खूप आवडल्या. तिकडे हर एक गोष्ट ते लोक त्यांच्या हाताने बनवतात. म्हणजे मिक्सर नाही वापरत, त्याच्या व्यतिरिक्त पाटावर वंटा वापरतात. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांनी लक्ष ठेवलं होतं आणि तिथे तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी, तुमच्या एंटरटेनमेंटसाठी बऱ्याच गोष्टी होत्या. आम्ही ही सिटिंग चूज केली होती. त्यांच्याकडे टेबल सिटिंग पण होती. जेवण तर खूप सुंदर होतं. सो फायनली आय रीच टू ठाणे आणि असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू. बाय बाय.